ठाण्यामधील पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. मात्र ठाणे जिल्ह्यामधील टिटवाळा येथील एका भागातील महिलांना मात्र चक्क 15 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. टिटवाळा इंदिरानगर साई दर्शन कॉलनीमधील 4 ते 5 हजार कुटुंब गेल्या 15 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करत आहेत. बोरिंगचे दूषित पाणी पिऊन लहान मुलं आणि वयोवृद्ध आजारी पडत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी महिलांची मागणी आहे. टिटवाळ्यामधील इंदिरानगर परिसरामध्ये महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्याप संपलेला नाहीये. कडेवरती लहान मूल, डोक्यावरती हंडा असं परिस्थितीमध्ये पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या महिला ठाणे जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्येच राहतात. पाणी पुरवठ्याचा अभाव असूनही नळाला पाणी येत नसले तरी देखील महानगरपालिकेचे पाण्याचे बिल मात्र परिसरामधील कुटुंबांना भरावंच लागतं. या महिला पहाटे आपले काम उरकून पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. या पूर्ण परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे या परिसरामधील कुटुंबियांना बोरिंगच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागते. बोरिंगचे दूषित पाणी पिऊन परिसरामधील मुलं, महिला आणि वयोवृद्ध हे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. 15 वर्षांपासून पाण्याची समस्या कायम असल्यामुळे महिलांनी आपला संताप व्यक्त केलाय. महानगरपालिकेने त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागेल असा इशारा महिलांनी महानगरपालिकेला दिल्याचं पाहायला मिळतंय. आज 12 ते 15 वर्ष होत आहे आम्हाला. आम्ही पाण्यासाठी इथे एवढ्या वर्षापासून नुसता हे आहो आणि पाणी पण नाही, रोड पण नाही, लाईट पण नाही, सगळा प्रॉब्लेम इथेच. आणि मेन नेमकं काय होतं की आम्ही बोरिंगचं पाणी पिऊन एवढं आजारी पडतोय ना, मलेरिया काय काय असे आजार सगळे आमच्याच इकडे एवढे आजार आहेत. आणि बोरिंगचं पाणी एवढं घाण ना, पूर्ण क्षार पाण्यात आणि इलाज नाही ना, बोरिंगचंच पाणी प्यावं लागतं आम्हाला. इथे तरी तुम्हाला 500 लोक भेटतील, म्हणजे चाळी आहेत. 500 जास्तच आहेत, पण माझ्या अंदाजाने मी 500 सांगते तुम्हाला.